याच्यावरती राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही. आता हे कायदेशीर बाब आहे. हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहे. CBI संदर्भातला जो आदेश झालेला आहे त्याच्यावर महाराष्ट्र राज्याचे ॲडव्होकेट जनरलच बोलू शकतील. त्याच्यावरती मुंबई पोलीस आयुक्त बोलू शकतील. पण महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्य एक मोठी परंपरा आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारं हे राज्य आहे आणि हे राज्य आतापर्यंत कधी कोणावरती त्यांनी अन्याय केलेला नाही असं हे राज्य आणि पोलीस आणि कायदा आहे. मला असं वाटतं की या संदर्भात संपूर्ण निकालपत्र हाती आल्याशिवाय त्याच्यावरती मत व्यक्त करणं योग्य नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मुंबई पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे एक षडयंत्र. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास हा अत्यंत प्रामाणिकपणे केल्याची माझी माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात देशभरात सर्वत्र आहे आणि मुंबई पोलिसांना जर आपल्याच राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचं खच्चीकरण करतात. सुप्रीम कोर्ट के फैसले पर प्रतिक्रिया मैंने अभी दिया. हिंदी में जानना चाहेंगे. देखिए, महाराष्ट्र राज्य एक ऐसा राज्य है जहाँ हमेशा कानून की व्यवस्था सबसे ऊपर. ये कानून का राज्य है. यह सत्य और न्याय की जीत हमेशा होती है और यहाँ की पुलिस, यहाँ की न्याय व्यवस्था, यहाँ का शासन हमेशा ये देखते आया है कि कितनी भी छोटी व्यक्ति हो बड़ी व्यक्ति हो, कानून से ऊपर कोई नहीं और सबको कानूनन अपना हक, अधिकार और न्याय मिलना चाहिए. ये महाराष्ट्र राज्य की परंपरा वही, चाहे फिर शासन हो, प्रशासन हो, पुलिस हो और न्याय व्यवस्था. तो सरकार ने जितनी मांगे की थी, महाराष्ट्र सरकार ने सुप्रीम कोर्ट से जितनी मांगे की थी, केस को मुंबई में रखने से लेकर जांच को लेकर, पटना से मुंबई ट्रांसफर करने को लेकर, तमाम बातों को अलग करके सुप्रीम कोर्ट ने जो फैसला सुनाया है, तो आपको नहीं लगता? देखिए, आप सुप्रीम कोर्ट ने फैसला सुनाया है. अब इस लीगल प्रोसीडिंग के बारे में जो व्यक्ति सरकार में नहीं है उसने मत व्यक्त करना ठीक नहीं है. जो कानून के जानकार सरकार में बैठे हैं या मुंबई पुलिस के कमिश्नर हैं या हमारे एडवोकेट जनरल साहब हैं, वो इसके ऊपर बात कर सकते हैं. केंद्र के दबाव में राज्य सरकार हार गई. देखिए, अब सर्वोच्च न्यायालय ने निर्णय दिया है, तब राजनीतिक बात करना उचित नहीं है. उस बारे में हमारे एडवोकेट जनरल साहब भी बात कर सकते हैं या DG साहब बात कर सकते हैं या मुंबई के कमिश्नर बात करेंगे. मैं बात करना उचित नहीं, चाहे मेरे पास जानकारी हो या ना. राव से बीजेपी बोलेगी इस पूरे मामले में ना अनिल देशमुख साहब को इस्तीफा दे देना चाहिए क्योंकि उन्हीं के अंदर मुंबई पुलिस आती है. देखिए, अगर इस्तीफे की बात निकली तो दिल्ली तक जाती, दूर तक जाती. तो इस प्रकार की बात करना किसी ने भी, खास करके महाराष्ट्र राज्य में जो हमारे विरोधी दल में बैठे हुए साथी हैं, सोच समझकर उसके ऊपर टिप्पणी करनी चाहिए. महाराष्ट्र राज्य का इस तरह से बदनामी करना ठीक नहीं है. हमारे राज्य का शासन, प्रशासन, गृह मंत्रालय, न्याय व्यवस्था हमेशा इस देश में सर्वोच्च पर रही. उद्धव ठाकरेंनी नेत्यांची बैठक बोलावली आहे अशी माहिती मिळते. माझ्याकडे माहिती मी इथेच आहे. आपकी सरकार गंदी राजनीति की शिकार है. ये आप ही बोल रहे हैं. इस मामले में जो हमेशा पहले दिन से राजनीति चलती रही, लेकिन अब मैं मानता हूँ सर्वोच्च न्यायालय ने अपना निर्णय फैसला दिया है. पूरी जानकारी, पूरी जजमेंट जब हमारे पास आएगी, सरकार के पास आएगी, तो सरकार की तरफ से जो इस मामले में प्रवक्ता है, जानकार है, वो बात करेंगे. राहुल साहेब, वारंवार एक म्हटलं जात आहे की या प्रकरणात अनेकदा आता आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं आहे. तुम्ही कशाला नाव, पोलिसांवर दबाव काही नाही, कोणावर दबाव. तुम्ही उगाच कशा करताय. गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतायत विरोधक, आपली काय?
गृहमंत्री उत्तर द्यायला सक्षम आहे महाराष्ट्र. मी पाहिलं सर आज आदित्य ठाकरे वाले विषय पर क्योंकि बार बार उनकी बात की जा रही थी कि आदित्य ठाकरे का नाम त्याचबरोबर हा सीबीआय कडे प्रकरण सोपवणं म्हणजे महाराष्ट्र सरकारचा पराभव झालेला आहे. अजिबात कायदेशीर लढाईमध्ये असे निर्णय येत असतात. जर कोणी ठरवलंच असेल अशा प्रकारचं काही भूमिका घ्यायच्या त्याच्यावरती राज्य सरकार काय करायचं. पण मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी घटना निर्माण केली त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं. संजय राऊत यांची प्रतिक्रिया आणि ते म्हणतात गृहमंत्री या सगळ्या संदर्भात उत्तर देण्यास सक्षम आहेत. राजकीय बोलून चालणार नाही, महाधिवक्ते उत्तर देतील, गृहमंत्री उत्तर देण्यास सक्षम आहेत असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. तर ही सगळी कायदेशीर बाब आहे, प्रकरण न्यायालयात आहे आणि राजकीय प्रतिक्रिया यावरती देणं योग्य नाही. पुन्हा एकदा ऐकूयात संजय राऊत काय म्हणाले. याच्यावरती राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही. आता ही कायदेशीर आणि न्यायालयीन बाब आहे. हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहे. सीबीआय संदर्भातला जो आदेश झालेला आहे त्याच्यावर महाराष्ट्र राज्याचे ॲडव्होकेट जनरलच बोलू शकतील. त्याच्यावरती मुंबई पोलीस आयुक्त बोलू शकतील. पण महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्य एक मोठी परंपरा आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारं हे राज्य आहे आणि हे राज्य आतापर्यंत कधी कोणावरती त्यांनी अन्याय केलेला नाही असं हे राज्य आणि पोलीस आणि कायदा आहे. मला असं वाटतं की या संदर्भात संपूर्ण निकालपत्र हाती आल्याशिवाय त्याच्यावरती मत व्यक्त करणं योग्य नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर चिन्ह निर्माण करणं हे एक षडयंत्र. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास हा अत्यंत प्रामाणिकपणे केल्याची माझी माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात देशभरात सर्वत्र आहे आणि मुंबई पोलिसांना जर आपल्याच राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचं खच्चीकरण करतात. सुप्रीम कोर्ट के फैसले पर प्रतिक्रिया आपकी मैंने अभी दिया हिंदी में जानना चाहेंगे. देखिए, महाराष्ट्र राज्य एक ऐसा राज्य है जहाँ हमेशा कानून की व्यवस्था सबसे ऊपर. ये कानून का राज्य है. यहाँ सत्य और न्याय की जीत हमेशा होती है और यहाँ की पुलिस, यहाँ की न्याय व्यवस्था, यहाँ का शासन हमेशा ये देखते आया है कि कितनी भी छोटी व्यक्ति हो बड़ी व्यक्ति हो, कानून से ऊपर कोई नहीं और सबको कानूनन अपना हक, अधिकार और न्याय मिलना चाहिए. ये महाराष्ट्र राज्य की परंपरा रही है, चाहे फिर शासन हो, प्रशासन हो, पुलिस हो और न्याय व्यवस्था. अब इस लीगल प्रोसीडिंग के बारे में जो व्यक्ति सरकार में नहीं है उसने मत व्यक्त करना ठीक नहीं है. जो कानून के जानकार सरकार में बैठे हैं या मुंबई पुलिस के कमिश्नर हैं या हमारे एडवोकेट जनरल साहब हैं वो इसके ऊपर बात कर सकते हैं. केंद्र के दबाव में राज्य सरकार हार गई. देखिए, अब सर्वोच्च न्यायालय ने निर्णय दिया है तब राजनीतिक बात करना उचित नहीं. उस बारे में हमारे एडवोकेट जनरल साहब भी बात कर सकते हैं या डीजी साहब बात कर सकते हैं या मुंबई के कमिश्नर बात करेंगे. मैं बात करना उचित नहीं, चाहे मेरे पास जानकारी हो या ना हो. राव से बीजेपी बोलेगी इस पूरे मामले में ना अनिल देशमुख साहब को इस्तीफा दे देना चाहिए क्योंकि उन्हीं के अंतर्गत मुंबई पुलिस आती है. देखिए, अगर इस्तीफे की बात निकली तो दिल्ली तक जाती, दूर तक जाती. तो इस प्रकार की बात करना किसी ने भी, खास करके महाराष्ट्र राज्य में जो हमारे विरोधी दल में बैठे हुए साथी हैं, सोच समझकर उसके ऊपर टिप्पणी करनी चाहिए. महाराष्ट्र राज्य का इस तरह से बदनामी करना ठीक नहीं है. हमारे राज्य का शासन, प्रशासन, गृह मंत्रालय, न्याय व्यवस्था हमेशा इस देश में सर्वोच्च पर रही.